Hello everyone, welcome back to my channel and you are watching After School Tutorials. मी यामध्ये 5th स्टँडर्ड स्कॉलरशिपचे मॅथ्स, इंटेलिजंट टेस्ट, मराठी, इंग्लिश या सब्जेक्ट्सचे सर्व टॉपिक्स कव्हर करत असते. आजचा आपला टॉपिक आहे डिव्हिजिबिलिटी रूल. इज 2448484 इज डिव्हिजिबल बाय 4. हे आपण आन्सर याचं एका मिनिटात एका सेकंदात कॅल्क्युलेट करू शकतो का? हो, हे पॉसिबल आहे डिव्हिजिबिलिटी रूलमुळे. तर चला आपण हा टॉपिक एकदा कव्हर करूयात. डिव्हिजिबिलिटी रूल आर शॉर्टकट्स टू डिटरमाइन इफ अ नंबर कॅन बी इव्हनली डिवायडेड बाय अनदर नंबर परफॉर्मिंग द ॲक्च्युअल डिव्हिजन. सो आता डिव्हिजिबिलिटी रूल आहे 1चा, तर तो काही तुम्हाला सांगायची गरज नाही, तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एव्हरी नंबर इज डिव्हिजिबल by 1. It doesn't have any condition. Any number divided by 1 will give the number itself irrespective of how large the number is. Next आहे 2. If the last digit is even ending in 2, 4, 6, 8 and 0. इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पलवरनं चेक करूयात की हा खरंच पॉसिबल आहे का, हा रूल आपल्याला लागू पडतोय का. तर 40 इथं लास्टला 0 आहे, सो एंडिंग इन 0, 2, 4, 6, 8. सो इथं 0 रूलमध्ये आहे, तर आपण हे कॅल्क्युलेट करून बघूयात. सो डिवाइड बाय 2 केलं तर 20 आपला आन्सर येत आहे. सो येस, हा फॉर्म्युला बरोबर आहे. हा आपल्याला फॉर्म्युलानुसार आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला डिव्हाइडची गरज नाही, आपण लगेचच हा डिव्हाइड होऊ शकतो का नाही हे आपल्याला ह्याच्यातून समजून येते. सो 72 म्हणजे सुद्धा 2 हा इव्हन नंबर आहे, आपल्या हा रूलमध्ये आहे. सो 22 सुद्धा आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. नेक्स्ट आहे 3. इफ द सम ऑफ इट्स डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 3. ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊयात. 4, 5, 9. तर आपल्याला ह्याच्या सगळ्याची सम करायची आहे त्याने रूल दिल्याप्रमाणे. सो 4, 5 प्लस 9 ह्याची टोटल किती येईल तर 18. 3 ने होऊ शकतं का डिवाइड तर येस, 6 × 3 इज 18. सो हा रूल आपल्याला इथं आपण हा आत्ता चेक केलेला आहे. 4, 5, 9 हा आपण 3 ने डिवाइड करू शकतो. त्याचप्रमाणे आपण अजून एक एक्झाम्पल चेक करूयात. ह्याच्या सगळ्याची आता आपण टोटल करणार आहोत. नंबर आहे 2, 3, 6, 9. तर ह्या सगळ्याची टोटल येते 20. तर 20 डिवाइड होऊ शकतं का तर नाही. सो हा नंबर डिवाइड होऊ शकत नाही. आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे, त्याऐवजी हा इझियर आणि क्विक वे आहे आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो हे होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे इफ द नंबर फॉर्म्ड बाय इट्स लास्ट 2 डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 4. आता आपण एक नंबर घेऊयात 128. तर ह्यातले जे लास्ट 2 डिजिट आहेत हे आहेत 2 आणि 8. तर हे होऊ शकतात का तर 4 × 7 होतात 28. टेबल तुम्हाला यासाठी प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात असणं गरजेचं आहे. जर का तुमच्या टेबल लक्षात नसेल तर तुम्हाला हे फार अवघड जाऊ शकतं कॅल्क्युलेट करायला. त्यामुळं 7 × 4 येतं 28. सो ह्या होल नंबर हा 4 ने डिवाइड होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. 2, 4, 4, 8, 4, 8, 4 हे आपण फर्स्ट स्क्रीनवर बघितलेलं होतं. तर हे डिवाइड होऊ शकतं का तर त्यासाठी आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करून सगळं डिवाइड करायची गरज नाही. लास्टचे जे 2 डिजिट्स आहेत जे आहेत 84. तर 84ला आपण डिवाइड करू शकतो का 4 ने तर येस, त्याचं आन्सर येईल 21. सो हा होल नंबर हा डिवाइड होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेट करून वेळ वाया घालवायची गरज नाही आहे. 5 साठी कसं करायचं. इफ नंबरचा लास्ट डिजिट हा 0 किंवा 5 असेल तर होल नंबर हा 5 ने डिवाइड होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल 50 हो ते 10 येईल. त्याचप्रमाणे आपण आता एखादा मोठा नंबर बघूया 1200. सो ह्याचं 40 आपल्याला कॅल्क्युलेट खरं करत बसायची वेळ घालवायची गरजच नाही आहे कारण की इथं 0 आहे. त्याचप्रमाणे आता हा अजून एक आपण मोठा नंबर घेऊया 20,755. सो लास्ट डिजिट जर का 0 आणि 5 येत असेल त्या नंबरचं तर त्या होल नंबर हा 5 ने डिवाइड होणार आहे. ओके,
नेक्स्ट आहे आपला 6. तर 6ला कुठल्या काय काय रूल आहेत. जर का एखाद्या नंबरला 2नी किंवा 3नी जर का डिवाइड केलं जाऊ शकत असेल तर त्या होल नंबरला 6नी डिवाइड होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला आता प्रत्येक वेळेला 2 आणि 3नी डिवाइड करायची गरज नाही. त्यासाठी आपण परत 2 आणि 3चा डिव्हिजिबिलिटी रूल फॉलो करूयात. ह्याचाच अर्थ काय, जर का लास्ट डिजिट हे इव्हन नंबर असेल तर त्याला 3ने डिवाइड होणार आहे आणि पूर्ण होल नंबरचं टोटल ही जर का 3ने डिवाइड होत असेल तर तो 3ने. असे ते हे दोन्ही रूल कंबाईन केले तर तो 6ने डिवाइड होऊ शकतो. आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. 290556. सो लास्ट डिजिट आहे हे 6 आहे विच इज इव्हन. सो हे 2ने डिवाइड होत आहे. आता आपण 3ने चेक करूया. हे सगळ्याची टोटल त्यासाठी आपल्याला करायला पाहिजे. 2 + 9 + 0 + 5 + 5 + 6. ओके, तर ह्या सगळ्याचं होत आहे का टोटल. त्याची सगळ्याची टोटल होतीये 27 and yes it is divisible by 3. सो होल नंबर हा 6ने डिवाइड होऊ शकतो. आता आपला नेक्स्ट होता 8. 8साठी इफ द नंबर फॉर्म्ड बाय इट्स लास्ट 3 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 8. आता हा खरं तर तुम्हाला वाटत असेल की अरे ह्या फॉर्मचा रूलचा काय उपयोग, पण जेव्हा खूप मोठा नंबर असेल ना तर तेव्हा आपल्याला या रूलचा यूज होणार आहे. तर एक्झाम्पल तर मी हा फक्त 4 डिजिट घेते, पण जर का तुम्हाला 5 डिजिट 6 डिजिट जर का एक्झाम्पल आलं तर तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेट डिव्हाइड करायची गरज नाही. लास्टचे हे 3 डिजिट्स आहेत, जर का त्याला जर का डिव्हाइड झालं तर पूर्ण होल नंबरला डिव्हाइड होणार आहे. तर येस, ह्याचं 115 येतं आहे आन्सर. हे 8ने डिवाइड होतं आहे त्यामुळे होल नंबरला होणार आहे. त्याचप्रमाणे 15,016. तर हाय बघा, आता 8च्या टेबलमध्ये सेकंड नंबर आहे 16 येतो. 8 × 2 16. सो होल नंबरला सुद्धा डिवाइड होणार आहे. इथं जर का लास्टचे डिजिट्स हे सगळे 0 येत असतील 3, तर त्याला सुद्धा इफ द लास्ट 4साठी आहे हा लास्ट जर का 2 डिजिट्स आर बोथ आर झिरोज देन नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. ह्याचप्रमाणे 8साठी सुद्धा जर का लास्टचे तिन्ही डिजिट्स हे 0 असतील तर तो नंबर हा 8ने डिवाइड होणार आहे. ओके, आपला नेक्स्ट आता आहे इफ द सम ऑफ डिजिट्स ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. 3 सारखंच आहे. 3 मध्ये सगळ्या डिजिटची टोटल हा 3ने डिवाइड व्हायला पाहिजे होती. त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये 9ची आहे. आता इथं आपण बघूयात 198. ह्याची टोटल किती येईल 1 + 9 + 8 विच इज 18. त्यामुळे होल नंबर हा होणार आहे. त्याचप्रमाणे 4626 ह्याची टोटल येते 18. सो 9 × 2 विच इज 18. सो होल नंबर हा 9ने डिवाइड होणार आहे. नेक्स्ट आहे 10. एनी नंबर हुज लास्ट डिजिट इज 0 इज डिव्हिजिबल बाय 10. कितीही नंबर मोठा असू देत, कितीही नंबर, तर त्याच्या लास्टला जर का 0 येत असेल तर तो 100% हा 10ने डिवाइड होणार आहे. तर तुम्हाला आता मी एकदा रिवाइज करून सांगते. 2साठी आहे सगळे लास्टचा डिजिट हा इव्हन नंबर असला पाहिजे. 3साठी आहे सगळ्या नंबर्सची जी डिजिटची टोटल आहे त्याला 3ने डिवाइड करता यायला पाहिजे. 4 आहे लास्टचे 2 डिजिट्स हे जर का 4ने डिवाइड झाले तर होल नंबर तो कितीही मोठा असू दे तो 100% 4ने डिवाइड होणार. 5साठी आहे 0 आणि 5 हा लास्ट डिजिट असेल तर तो होल नंबर हा 5ने डिवाइड होणार आहे. 6साठी असेल जर का डिव्हिजिबिलिटी रूल 2 आणि 3 जर का अप्लाय होत असेल त्या नंबरला तर तो 6ला सुद्धा अप्लाय होणार आहे. 8साठी आहे जर का 3 डिजिट नंबर हा 8ने डिवाइड होत असेल तर होल नंबर तो कितीही मोठा असू दे तो 8साठी डिवाइड होणार आहे. इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 देन होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. 3 सारखंच याला सुद्धा सगळ्या नंबरची टोटल आपल्याला करायची आहे आणि जर का तो 9ने डिवाइड होत असेल तर तो होल नंबर 9ने डिवाइड होणार आहे. आणि 10चा खूपच इझी आहे. लास्ट नंबर जर का 0 असेल तर तो 100% डिव्हिजिबल बाय 10 असणार आहे. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ह्याचा उपयोग तुम्ही कुठलीही एक्झाम असू दे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू दे, स्कॉलरशिप एक्झाम असू दे किंवा तुमच्या डेलीचा सिलेबसमधला कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला हा रूल
100% उपयोगी पडणार आहे. अशाच पद्धतीचे तुम्हाला जर का माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.